काय घडलं असेल 16 ऑगस्ट या दिवशी इतिहासात? माहिती आहे का? नाही? चला माहिती करून घेऊ. 16 ऑगस्ट 1886 रोजी महान भारतीय संत, आध्यात्मिक गुरु आणि तत्वज्ञ श्री रामकृष्ण परमहंस यांचे निधन झाले. त्याने सर्व धर्माच्या एकात्वाचा आणि मानवतेचा संदेश दिला आणि भारतीय अध्यात्मतावर त्यांचा मोठा प्रभाव पडला. 16 ऑगस्ट 1957 रोजी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ राजकारणी R.R. पाटील म्हणजे आबा यांचा जन्म झाला. साधेपणा, स्वच्छ प्रतिमा आणि ग्रामीण विकासासाठीच्या कार्यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणात लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. 16 ऑगस्ट 2011 रोजी लोकपाल आंदोलनाचे प्रमुख नेते अण्णा हजारे यांना दिल्ली पोलिसांनी उपोषण सुरू करण्यापूर्वी अटक केली. या अटकेनंतर देशभरात भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला मोठी उभारी मिळाली. 16 ऑगस्ट 2018 रोजी भारताचे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ नेते आणि कवी अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. प्रभावी वक्तृत्व, साहित्यिक संवेदनशीलता आणि दीर्घ राजकीय कारकिर्दीसाठी ते भारतीय राजकारणात विशेष आदराने स्मरणात राहिले. अशा रोचक इतिहास माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला